ज्या लाडक्या बहिणींचे पती या जगामध्ये नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून स्किप करू नका। लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न वारंवार विचारत आहात, वडील किंवा पती या जगामध्ये नसतील तर आम्ही केवायसी करण्यासाठी कोणाचे आधार कार्ड द्यावे। हा प्रश्न खूप गंभीर आहे, कारण केवायसी करताना फॉर्म मध्ये वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबरचा OTP लागतो। म्हणूनच हे लक्ष देऊन ऐका, ज्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत असं दुर्दैवाने झालं आहे त्यांनी सध्या तरी केवायसी करण्याची घाई करू नये। कारण आम्ही तुम्हाला घाई करायला का नाही सांगत आहोत, याचे कारण म्हणजे सरकार या केवायसी प्रक्रियेत नवीन अपडेट आणू शकते आणि ही प्रक्रिया अगदी सोपी बनवू शकते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची चुकीची पद्धत वापरून केवायसी करण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही जर घाई कराल तर तुमचे 1500 रुपये बंद होऊ शकतात। आता हा महत्त्वाचा व्हिडिओ प्रत्येक गरजू गरीब महिलेपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेट आणि सविस्तर माहितीसाठी लगेच